आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे तुमाचे येरवित दान ते माझा मृत्युके समान कंठी मिरवा तुळाशे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशे तुमचे येरवित दान ते माझा मृत्युके समान मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमाचे येरवित दान ते माझा मृत्युके समान विठ्ठल सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे तुमचे येरवित दान ते माझा मृत्युके समान नमो सद्गुरु तुकया ज्ञान दे सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णते समचरण सरोज साग्र नीलाबुधमो जगन निहित पान्यो मंडन मंडनार तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवला विठ्ठल चिंतया
नारायणाची सुधा चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारदा जे चतुराणाची आत्मजा वाघ शुद्धी पावी जे सहजा तिच्या चरणी वजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते जनतया माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका ताळ मृदंग श्रोते लेखालया माझे दंडवत आईशे नमन करुणे सकळा हरी कथा बोले बोबऱ्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालली सकळा नामाने विठ्ठला सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्य त्रयजननी देवाची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग
महान भगवत भक्त देव निवासी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचं जगाच्या पाठीवर अलौकिक अशा प्रकारचं गाथा प्रकरण आहे, किंबहुना 5वा वेद आहे आणि या वेदवाणी मधून बाहेर पडलेली अक्षर कीर्तनाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातला अभंग 4 चरणाचा आहे. अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठात आहे. महाराज म्हणतात आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल मोठ्ठल मुखे. जगद्गुरु तुकोबरायांचं गाथा प्रकरण उघडून पाहिलं तर 4092 अभंग आहेत. त्यापैकी 1125 अभंग उपदेशपर प्रकरणात आहेत. 220 अभंग मागणीपर प्रकरणात आहेत. आणि आजचा जो अभंग आहे हा उपदेशपर प्रकरणातला असून हा उपदेश महाराष्ट्रातल्या जाणता राजा किंबहुना छत्रपती शिवरायांना केलेला उपदेश. विठ्ठला 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 पहा, जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात, पण कुणाला तो करतात? या महाराष्ट्रातला एक जाणता राजा म्हणून, हो, वयाच्या 16व्या वर्षी आणि स्वराज्याचं तोरण ज्याने बांधलं महाराज, हो, त्यांना उपदेश करतात आणि त्यांना म्हणतात आम्हाला सुख पाहिजे आहे तर त्याच्यासाठी जी सगळी काही साधना आहेत ती अभंगामध्ये शिर्य सांगितलेली. आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. तुम्ही जर म्हणाल नामस्मरणानं माणसं सुखी होत नाहीत, बरोबर आहे, धनानं माणसं सुखी होतात, पण ऐका, पैशानं सुख मिळतं पण समाधान मिळत नाही, बरोबर आहे ना. 3-3 लाखाची गादी घेता येते पण झोप विकत घेता येत. 3 लाखाच्या गादीवर आपल्याला झोप येत नाही, पण आमचा वारकरी 30 रुपयाच्या घोंगट्यावर पडला की झोपी जातो ना. याला समाधान म्हणायचं महाराज. हो, आणि महाराज म्हणतात ऐका, तुम्ही जर म्हणत असाल की आमच्या जवळ भरपूर धनद्रव्य आहे, आमच्या जवळ भरपूर पैसा आहे, आमच्या जवळ भरपूर माल आहे, तर त्या धनानं सुखी होता येत नाही आणि समाधानी तर मुळीच नाही. मग महाराज म्हणतात तुमचे येर वित्त धन, येर म्हणजे सगळं, तुमच्या जवळचं जेवढं सगळं धन आहे ते मला मातीसारखं वाटतं. सोने रुपया महा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, मला ते मातीसारखं आहे. मग धनाला माती समजायचं आहे आणि मुखानं विठ्ठलाचं भजन करायचंय, पण अजून काय साधना आहे सुखासाठी. हो, महाराज म्हणतात अजून सुद्धा काही बरीच साधना आहेत. त्याच्यापैकी 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी. तुम्ही तुमच्या कंठामध्ये पवित्र अशा प्रकारची तुळशीची माळ धारण करा. आणि निव्वळ माळ धारण करून चालत नाही, शाळेत जाऊन पास होत नाही, मग त्याला अभ्यासच करावा लागतो. पवित्र अशा प्रकारची कंठामध्ये तुळशीची माळ घाला आणि पवित्र अशा प्रकारचं एकादशीचं व्रत करा. याने तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल, याने तुम्हाला समाधान मिळेल. एवढंच होऊन चालेल का? महाराज म्हणतात नाही ना. हे सगळं जरी केलं तरी, तीर्थयात्रेला जरी आपण गेलो, गावात आलो का सांगतो रामभाऊ चारिधाम करून आलो म्हणतो, हे मी बोलत नाही, महाराज बोलतात करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती. हो, तीर्थयात्रेला जाऊन आलं का अहंकार निर्माण होतो, मग माळ घातल्यानंतर तर अहंकार येईलच ना. मग महाराज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा
तुम्हाला भगवंताचं दास्यत्व पत्करावं लागे, म्हणवा हरीचे दास. तुम्ही भगवंताचे दास बना. आणि महाराज म्हणतात, तुका म्हणे मज ही आस, मला हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि म्हणून तुमचे ये रवित धन ते मज मृत्युके समान. विठ्ठला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं माझ्या दृष्टीने गरजेचं आहे. आणि म्हणून प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य तात्या महाराज, महापुरुष श्री गोंदेकर, आनंदाश्रम स्वामी महाराज, श्री संत शेख मोहम्मद महाराज, आत्माराम बाबा आणि संत शिरोमणी सावता बाबांच्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या पवित्र अशा पदस्पर्शानं पावन झालेले या श्री क्षेत्र खेडकरवाडी येथे अतिशय गोड अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सावता बाबांचं ग्रंथ पारायण हा या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. आणि जवळजवळ गेली 25 वर्ष, म्हणजे 25 वर्ष झाली का रौप्य महोत्सव आहे, 50 वर्ष झाली का सुवर्ण महोत्सव आहे, 75 वर्ष झाली अमृत महोत्सव आहे, 100 वर्ष झाली का शताब्दी आहे. पण आपण रौप्य महोत्सव करून यंदा 26व्या वर्षामध्ये पदार्पण करतायत. बरोबर आहे. 2 तप झाली आणि 3ऱ्या तपाची वाटचाल आहे. अतिशय गोड अशा प्रकारचा भव्य दिव्य स्वरूपाचा हा ज्ञान यज्ञ संपन्न होत असून आजच्या या ज्ञान यज्ञामध्ये मला 2ऱ्या क्रमांकाची कीर्तन पुष्प गुंफण्याची संधी आपण सर्व या ठिकाणी मायबाप आणि भाविक मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. निश्चित या सेवेसाठी अतिशय गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्ती परायण, युवा मृदंगालंकार हरिभक्ती परायण योगेशजी महाराज देवेकर आपल्या भागाचं वैभव आहे. महाराज टाळी वाजवा ना यांच्यासाठी, अतिशय गोड आहे. हो, त्याचबरोबर गायनाचार्य आदरणीय हरिभक्ती परायण संतोषजी महाराज डांगे, लांगे महाराज, वा वा. आणि दुसरे महाराज कोकाटे महाराज, वा वा, छान. टाळी वाजवा ना त्यांच्यासाठी एकदा. हे असं कोणालाही येत नाही महाराज, त्याच्यासाठी इंदुरीकराच्या भाषेत सांगतो, त्याला घासावीच लागतो. बरोबर आहे ना. तसं येत नाही महाराज. हो. आणि हार्मोनियम, संवादिनी वादक हरिभक्ती परायण आमचे मित्र, तसं जर पाहिलं ना, यांच्यामुळेच मी तुमच्या समोर उभा आहे. आदरणीय शिवाजी महाराजांच्या माध्यमातून माझी पहिली सेवा दिवेकर वाडीला मला काल्याचं कीर्तन महाराजांच्या माध्यमातून दिलेलं होतं. आदरणीय सर्व गायनाचार्य मंडळी, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ आणि सगळ्यात महत्वाचा आहे आपला आवाज कमीत कमी 5 किलोमीटरवर पोहोचण्याचं काम करतायत ना, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. अतिशय गोड सिस्टीम आहे महाराज. का तर संसार करत असताना आपल्याला वाटतं आलेशान बंगला पाहिजे, वाटतं ना, हो फॉर्च्युनर गाडी पाहिजे आहे. मग हे ऐश्वर्य संसारात असावं, परमार्थात का नसावं? हा, हे पारमार्थिक ऐश्वर्य आहे. अतिशय गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. आणि त्या ठिकाणी आजचे कीर्तन सौजन्य आदरणीय हरिभक्ती परायण कानिकनाथजी ढगे उद्योजक आहेत, जितेंद्र बाळासाहेब घेगडे, कालचे का, हो हो सॉरी, बबन सूर्यभान घेगडे, त्याचबरोबर काळूराम वसंत घेगडे आणि उमेश आनंदा घेगडे. अशा प्रकारे या दातृत्व कुठं असावं महाराज,
त्यामध्ये आमचे हे तिन्ही भाविक जन या ठिकाणी भाविक मंडळी आणि या सत्कार्यासाठी तनमन धनानं सहकार्य करून अतिशय गोड अशा प्रकारचा हा भव्य दिव्य अशा प्रकारचा ज्ञान यज्ञ संपन्न होतो आहे. आता बरंच झालं, हे गुरु ते सद्गुरु हे जगद्गुरु. आता इथून पुढं कीर्तन सुरू. विठ्ठला ध्येयं सदा परिभवग्नाभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम् मृत्योरतिह प्रणतपाल भवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. थोडासा रेकॉर्ड ठेवायचं काय. हॅलो. रामकृष्ण हरी. हॅलो. बेस पूर्ण हॅलो. रूप पाहता
विचार करा